HM घाटमाता न्यूज। सांगली पोलिसांचा बनावट नोटा बनविणाऱ्या कारखान्यावर छापा। 1,90,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त। 50 रुपयांच्या जुन्या पद्धतीच्या बनविल्या जात होत्या बनावट नोटा। मशिनरी सहित 3,90,000चा मुद्देमाल जप्त। सांगलीतील मिरजेत बनावट नोटा बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी याचा पर्दाफाश करून एकास अटक केली आहे। अहद मोहम्मद अली शेख असे त्याचे नाव आहे। सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 1,90,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। संशयित अहद शेख हा बनावट नोटा वापरात आणण्यासाठी सांगली बस स्थानकात येणार असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अहद शेख यास अटक केली आहे। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 50 रुपयांच्या जुन्या पद्धतीच्या बनावट नोटा असल्याचे निदर्शनास आले। यानंतर त्याने मिरजेत बनावट नोटांचा कारखानाच थाटल्याची बाब समोर आली होती। पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटा बनविणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला। विशेष म्हणजे हा कारखाना मिरज शहर पोलीस ठाण्याच्या काही अंतरावरच थाटण्यात आला होता। या कारखान्यातून पोलिसांनी 50 रुपयांच्या जुन्या पद्धतीच्या 100 नोटांचे 38 बंडल जप्त केले। तसेच अहद शेख हा 20 आणि 10 रुपयांच्या देखील जुन्या पद्धतींच्या बनावट नोटा बनवत असल्याचे समोर आले आहे। या नोटा बनविण्यासाठी वापरण्यात आलेले मशीन, कागद, लॅमिनेटर, नोटा कटिंग करण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन असे एकूण बनावट नोटांसह 3,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अहद शेख हा 30% कमिशनवर या नोटा व्यवहारात आणण्यासाठी अनेकांना देत होता। त्यामध्ये अहद शेख याला कोणी मदत केली आहे, त्याने कोठे कोठे बनावट नोटा व्यवहारात आणल्यात याचा देखील सांगली शहर पोलीस तपास करीत आहेत। माननीय SP सर संदीप घुगे सर, ॲडिशनल SP ऋतू खोकर मॅडम व शहर DYSP अण्णासाहेब जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंदे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगारी करणारे इसमांना रोखण्याचं आदेश देण्यात आले होते। त्या दृष्टीने सांगली शहर पोलीस स्टेशनचे DB पथक अधिकारी हे काम करीत होते। काल दिनांक 7/6/24 रोजी दुपारी खबर मिळाली की एक इसम बनावट नोटा घेऊन त्या वितरित करण्यासाठी आकाशवाणी केंद्राजवळ येणार आहे। सदरची इन्फॉर्मेशन मिळताच पोलीस ठाण्याची कर्मचाऱ्यांची 2 पथकं तयार करण्यात आली। एक सागर गोडे API व PSI महादेव पवार यांच्या आधिपत्याखाली 2 पथकं तयार करून आकाशवाणी केंद्राजवळ रस्त्यावर सापळा रचण्यात आला। खबरीमध्ये मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा इसम त्या ठिकाणी आल्यानंतर सदर इसमाला हटकून त्याला जागीच ताब्यात घेण्यात आले। त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये 50 रुपये भारतीय चलनी बाजार मूल्य असलेल्या नोटांची 2 बंडलं मिळाली। एक बंडल 100 रुपये 100 नोटांचं व एक 50 नोटांचं असे एकूण 75 नोटा 7 केली 3,750 रुपयांचे नोटा मिळून आल्या। सदर नोटांची तपासणी केली असता सदरच्या नोटा एकाच सिरीजच्या व बऱ्याचशा नोटा एकाच नंबरच्या असल्याचे दिसून आले। छपाई नोटा हुबेहूब 50 रुपयाच्या चलनी नोटांसारख्या होत्या, परंतु त्यांचा कागदाचा दर्जा हा सुमार होता। छपाई चांगल्या पद्धतीची होती, त्या खऱ्या नोटांसारख्या वाटत होत्या। एकाच नंबरच्या व एका सिरीजच्या असल्यामुळे त्या नोटा बनावट आहेत हे तात्काळ लक्षात आल्याने त्यांना जागीच ताब्यात घेण्यात आले। त्या इसमाचे नाव अहद मोहम्मद शेख, वय 44 वर्ष, राहणार मिरज असे समजून आले। सदर इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्याला भारतीय चलनातील नोटांसारख्या बनावट हुबेहूब नोटा छापून भारतीय अर्थव्यवस्थेत हानी पोचवण्याचा कट रचला म्हणून सचिन जयसिंग शिंदे, पोलीस हवालदार 548 यांच्या सरकारतर्फे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। सदर आरोपीला अटक करण्यात आली। अटक केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये व तपासामध्ये त्याने सदरच्या नोटा ह्या त्याच्या स्वतःच्या घरात कारखाना बनवून छपाईचा कारखाना बनवून स्वतः छापल्या असल्याचे निष्पन्न झाले। त्याप्रमाणे तात्काळ 250 पाचारण करून सदर त्या ठिकाणी छापा घातला असता
बनावट नोटा छापण्याचा एक छोटेखानी कारखाना त्या ठिकाणी असल्याचे दिसून आले। त्या ठिकाणी पोलिसांना स्कॅनर, प्रिंटर, ऑफसेट प्रिंटिंग मशिनरी HM घाटमाता न्यूज।